सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 6वी। आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 10वा बाबांचं पत्र शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बाबांचं पत्र या पाठाचे लेखक आहेत एकनाथ आवाड। पाठ शिकण्यापूर्वी आपण पाठाचे जे लेखक आहेत एकनाथ आवाड यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया। लेखक एकनाथ आवाड हे एक मराठी कवी आणि बालसाहित्यिक आहेत। कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात। अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांचे गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे। त्यांना साने गुरुजी पुरस्कार दिला गेला आहे। उत्कृष्ट शिक्षकाचा महापौर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण शिक्षक आहेत। एकनाथ आवाड यांची अनेक बालगीते आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहेत। काही बालगीतांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे। आवाड यांनी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, सकाळ, सामना आदी वृत्तपत्रांसाठी पुस्तक परीक्षणे लिहिलेली आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी, कथाकथनकार व वक्ता म्हणून त्यांचा सहभाग आहे। आवाडांनी अनेक कवी संमेलनाचे व कथाकथन सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले आहे। विद्यार्थी मित्रांनो, इकडून तिकडे संदेश वाहून नेण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर करतात? पूर्वीच्या काळी एकतर पत्राचा उपयोग करायचे, ते म्हणजे पक्ष्यांच्याद्वारे, कबुतराद्वारे। त्यानंतर पोस्टमॅन, या गावातून त्या गावात, या शहरातून त्या शहरात, देशामध्ये आणि परदेशातही पोस्टाने आपण आपले पत्र पाठवतो। विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखनामध्ये आपण शिकलेलो आहोतच। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सहजासहजी कसला वापर करता? टेलिफोन, मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर करता। विद्यार्थी मित्रांनो, इथेही बाबांचं पत्र या पाठात बाबांनी त्यांची मुलगी वैष्णवी तिची समजूत काढण्यासाठी पत्राचा वापर केला आहे। ते आपण ह्या पाठात शिकणार आहोत। परंतु पाठ शिकण्यापूर्वी आपण थोडक्यात बाबांचं पत्र या पाठाचा परिचय करून घेऊया। हे एका वडिलांनी आपली मुलगी वैष्णवी हिला लिहिलेले पत्र आहे। यात त्यांनी गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून निराश न होण्याचा सल्ला दिला आहे। परीक्षेतील गुणांपेक्षा मनाच्या गुणांची वाढ करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे भावपूर्ण शब्दात त्यांनी वैष्णवीला समजावले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ शिकायला सुरुवात करूया। प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद। मी कामात पुरता गुरफटलो होतो, म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे।
तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6 माईचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला, म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. पुरता म्हणजेच पूर्णपणे. गुरफटलो म्हणजे व्यस्त झालो, गुंतून राहिलो. दूरध्वनी, दूरध्वनी म्हणजे टेलिफोन. निराश, निराश म्हणजे हताश, नाराज होणे. हितगुज म्हणजे मनातील भावना. हितगुज करणे म्हणजे आपल्या मनातील गोष्टी सांगणे. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. जेव्हा मोठे लहानांना पत्र लिहितात तेव्हा आशीर्वाद देत असतात, म्हणून इथेही वैष्णवीच्या वडिलांनी तिला आशीर्वाद दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वैष्णवीला 6 माईचा गणिताचा म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरचा मॅथ्सचा पेपर खूप अवघड गेला होता. हे वैष्णवीच्या आईने तिच्या वडिलांना फोनवरून सांगितले होते. वैष्णवीचे वडील बाहेरगावी होते आणि कामामध्ये खूप गुरफटलेले होते. गुरफटलेले म्हणजे कामात गुंतून गेले होते, बिझी होते, आणि त्यामुळे त्यांना वैष्णवीला पत्र पाठवायला उशीर झाला होता. त्यांना कळालं होतं पेपर अवघड गेल्यामुळे वैष्णवी निराश झाली होती, नाराज झाली होती. ती पेपर देऊन घरी आली. त्या दिवशी खूप रडलीही. वैष्णवीच्या वडिलांना वाटलं वैष्णवीशी फोनवरून बोलण्यापेक्षा आपण पत्र लिहून तिच्याशी हितगुज करावं. हितगुज करावं म्हणजे मनातलं बोलावं. म्हणून त्यांनी ठरवलं की पत्र लिहूनच वैष्णवीची समजूत काढावी. विद्यार्थ्यांनो, म्हणून ते वैष्णवीला बोलतात की मी तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला, म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा
चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. अवघड, कठीण. विपरीत म्हणजे वाईट. अपयशी. अपयशी म्हणजे अयशस्वी, अनसक्सेसफुल. संकल्पना. संकल्पना म्हणजे संज्ञा, कॉन्सेप्ट. संबोध. संबोध म्हणजे मूळ संकल्पना. क्रिया म्हणजे गणितातील रीत. इथे फंक्शन अँड मेथड्स इन मॅथ्स. गणितातील मेथड्स. सराव. सराव म्हणजे अभ्यास, प्रॅक्टिस. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणतेही अपयश आले तर कधीही खचून जाऊ नये. कारण अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. आणि अपयशातूनच आपण खूप काही शिकत असतो. अपयशातूनच आपल्याला आपल्या चुका समजतात आणि त्या आपण करेक्ट करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच आपण परफेक्ट होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथेही वैष्णवीचे बाबा वैष्णवीला पत्रातून हेच समजविण्याचे प्रयत्न करीत आहेत. ते म्हणतात की तुला ज्या विषयाची भीती वाटते त्या विषयाशी तू मैत्री कर. विद्यार्थ्यांनो, खरी गोष्ट आहे. आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते आपण त्याच विषयाबरोबर जर मैत्री केली, त्या गोष्टीला आपण फेस केलं, नक्कीच आपली अडचण कमी होते, आपली भीती दूर होते. इथे बाबा तिची समजूत घालतात. तुला गणित विषय अवघड जातो ना, तर तू त्याच्याशी मैत्री कर आणि गणित या विषयाची संकल्पना, संबोध, क्रिया नीट समजून घे. म्हणजे त्याचा कॉन्सेप्ट, मेथड्स, पद्धत सर्व काही हे कॉन्सन्ट्रेट करून समजून घे आणि जास्तीत जास्त उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न कर, प्रॅक्टिस कर. बाबा पुढे हेही म्हणतात, एक गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या इतर विषयांचे पेपर अवघडच जातील असे तर नाही ना. मग विद्यार्थी मित्रांनो, त्याच गोष्टीचा सारखा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एखाद्या विषयात तुम्हाला गुण कमी पडले याचा अर्थ आपण आपल्या आयुष्यातच अपयशी झालो असे होत नाही. त्यामुळे बाबा तिला समजवतात, गणित या विषयाशी तू मैत्री कर. त्याची तुला बिलकुल भीती वाटू देऊ नको. त्याचे कॉन्सेप्ट, मेथड समजून घे आणि खूप प्रॅक्टिस कर, खूप प्रॅक्टिस कर, सराव कर आणि बघ, हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, अगदी नक्की. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ लिहून घ्या. पुरता, पूर्णपणे. पुरता, पूर्णपणे. गुरफटणे, गुंतून राहणे. गुरफटणे, गुंतून राहणे. दूरध्वनी,
टेलिफोन, दूरध्वनी, टेलिफोन. निराश, नाराज, हताश. निराश, नाराज, हताश. हितगुज करणे, आपल्या मनातील गोष्टी सांगणे. हितगुज करणे, आपल्या मनातील गोष्टी सांगणे. अवघड, कठीण. अवघड, कठीण. विपरीत, वाईट. विपरीत म्हणजे वाईट. अपयशी, अयशस्वी. अपयशी, अयशस्वी. संकल्पना, संज्ञा. संकल्पना, संज्ञा. संबोध, मूळ संकल्पना. संबोध, मूळ संकल्पना. क्रिया, गणितातील रीत. क्रिया, गणितातील रीत. सराव, अभ्यास. सराव म्हणजे अभ्यास. मित्रांनो, मूल्य समजून घ्या. एक, लहान मुलांनी आपल्या आई वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये. विद्यार्थी मित्रांनो, मूल्य समजून घ्या. एक, लहान मुलांनी आपल्या आई वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये. लहान मुलांनी आपल्या आई वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये. दोन, वडीलधाऱ्यांनी आपल्यापेक्षा लहानांची काळजी घ्यावी. वडीलधाऱ्यांनी आपल्यापेक्षा लहानांची काळजी घ्यावी. मोठ्यांनी लहानांच्या भावना समजून घ्याव्यात. मोठ्यांनी लहानांच्या भावना समजून घ्याव्यात. अपयशाने खचून जाऊ नये. कधीही अपयशाने खचून जाऊ नये.